राजकारण करतोय। यामध्ये जसं आपण बघतो की पिवळा, निळा, हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आहेत, आज ते सर्व रंग या मोर्चाच्या ह्यातून दिसतात। आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहेत। मी म्हणून संतोष अण्णा जरांगे पाटील, संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंजारी समाजाचं आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये 307 आणि एक अॅट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत। अण्णा, आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो, तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे, तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर तुम्ही अण्णा आम्ही कळकळून मागे राहू तुमच्या, पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका, ह्याच्यामुळे हसले आणि त्याच्यामुळे वाचले। आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे, अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही। आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत, ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथे तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला यांना आणि 12 तास लागले ही खरं। आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्यावेळेसचे एसपी डीवायएसपी कुणाला कुणी वरच्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा। आणि जे कुणी लोक आहेत, मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्या सोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही। आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सूर्यवंशी कुटुंबाच्या मागण्या आहेत, त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली, फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे। आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यानंतर आदरणीय तर आपण पाहिलं, वाल्मिक कराडला अजूनही मोक्कामध्ये घेतलं नसल्याचं संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटलेलं आहे। या सभेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे, वाल्मिक कराडला अजून मोक्कामध्ये घेतलेलं नाहीये, त्याला मोक्का अजून लावलेला नाहीये असं संदीप क्षीरसागर बोलताना म्हणालेले आहेत। तर बीड प्रकरणातील 8 आरोपींना आतापर्यंत मोक्का लावण्यात आलेला आहे, मात्र यामध्ये वाल्मिक कराडला अजून सुद्धा मोक्का लावलेला नाहीये, त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी त्याला मोक्का लावण्याची मागणी केली आहे। तर आपण पाहतोय आज धाराशिवमध्ये हा जनाक्रोश मोर्चा आहे। त्या कुटुंबाला आणि